नगरपरिषद कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते सादिक शेख यांनी 4 ऑगस्टपासून सुरू केलेले अन्नत्याग उपोषण नगरपरिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर तूर्तास स्थगित करण्यात आले। संबंधित मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्याने हा निर्णय घेण्यात आला। नमस्कार, मी सादिक शेख। आज नळदुर्ग येथे नगर परिषद कार्यालयासमोर माझा बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू होता। यामध्ये मी गेल्या अनेक दिवसापासून नळदुर्ग नगर परिषद कार्यालयात अनेक विषयावर पाठपुरावा करून तत्काळ कारवाई करा अशी मागणी केली होती। त्यामध्ये प्रमुख विषय असे होते की नळदुर्गमध्ये केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2 योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाचे काम, त्याचबरोबर आर्थिक अनियमितताविरुद्ध कारवाई करा म्हणून आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर सुजाता यांच्यावर ब्लॅकलिस्टची कारवाई करा म्हणून माझी मागणी होती। त्यामध्ये दुसरी मागणी अशी होती की नळदुर्ग नगर परिषद मध्ये जे सध्या अकाउंटंट आहे अंकुश माने यांच्यावर तात्काळ महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील या कायद्याअंतर्गत निलंबनाची कारवाई करा। आणि तिसरी मागणी अशी होती की नळदुर्गमध्ये दिनांक 1 जानेवारी 2020 पासून अक्कलकोट रोड, खंडोबा मंदिर रोड या परिसरामध्ये जे नियमबाह्य नोंदी आहे गुंटेवारीमध्ये, याच्या विरुद्ध कारवाई करा म्हणून आम्ही गेल्या अनेक दिवसापासून पाठपुरावा करत होतो, परंतु कारवाई नाही झाली म्हणून या ठिकाणी आज अन्नत्याग उपोषणाची सुरुवात केली होती। या उपोषण दरम्यान आमच्या प्रतिनिधीने नगर परिषद यांच्याकडे पत्र दिला होता। त्या पत्राच्या अनुषंगाने नगर परिषदच्या वतीने आम्हाला सीओ मुख्य अधिकारी यांच्या वतीने एक पत्र प्राप्त झाला। त्यामध्ये असे सांगण्यात आले होते की आपण जे तक्रारी दिली आहे ते मोगम स्वरूपाची आहे आणि आपण जे तक्रारी दिली याच्यावरती कारवाई करण्यासाठी आपण पुरावे सादर करा। त्या पत्राला आम्ही तत्काळ आजच उत्तर दिलो। जे पुरावे आमच्याकडे तुम्ही मागत आहे, पुरावे तुमच्याकडे सर्व उपलब्ध आहे, पुरावे मागणे आणि मोगम स्वरूपाची तक्रार आहे असे म्हणून हे कुठल्याही कायद्यात तरतूद नाही असं उत्तर त्यांच्याकडे आम्ही पाठवून दिला। आणि आम्ही सरळ अशी मागणी केली की तुम्ही जोपर्यंत चौकशी समिती किंवा चौकशी करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन स्थगित करत नाही, आंदोलन सोडत नाही। तर त्या पत्राच्या अनुषंगाने नगर परिषदच्या वतीने एक पत्र आम्हाला प्राप्त झालं आहे की ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की तुम्ही जे मागणी केली आहे या मागणीच्या अनुषंगाने दिनांक 4/8/2026 आज रोजी हे पत्र आम्हाला देण्यात आले आहे। चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे आणि योग्य ते कारवाई चौकशी समितीच्या मार्फत करण्यात येईल। या लेखी स्वरूपामध्ये दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने आज आम्ही तुर्तास आमचं आंदोलन स्थगित करत आहे। पुढील काळात आम्ही जे मागणी या ठिकाणी केली आहे याच्यावर कार्यालयीन कारवाई नाही झाली तर पुढचं आंदोलन आमचा मुंबई मैदान या ठिकाणी होणार आहे। कारण गेल्या अनेक दिवसापासून जनहिताच्या विषयावर आम्ही हे मागणी करून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु आज नगर परिषदच्या वतीने चौकशी समितीचं आश्वासन लेखी स्वरूपात मिळाल्यामुळे आम्ही या ठिकाणी आमचं आंदोलन स्थगित करत आहे। जोपर्यंत या विषयावर ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहणार आहे आणि पुढील काळात जर आमच्या मागणीची दखल घेण्यात आली नाही तर पुढचं आंदोलन आमचा आझाद मैदान मुंबई या ठिकाणी होणार आहे।